येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे। मात्र 4 दिवसाआधीच अयोध्येतील हॉटेल्स, धर्मशाळा आणि लॉजेस हाऊसफुल झाले। आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणावर भाविक देशभरातून अयोध्येत दाखल होत आहेत आणि त्यामुळे अयोध्येतील जवळपास सर्व हॉटेल्स, लॉजेस, बँकेट हॉल्स या सर्व फुल झालेले आहेत। धर्मशाळा देखील फुल झाल्या असून हॉटेल्समध्ये मोठी गर्दी असल्यामुळे आता देशभरातून येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी मोठी गैरसोय होत आहे। आज अयोध्येतील तापमान हे 10 अंशापेक्षाही कमी आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थंडी पडलेली आहे। मात्र बाहेर देशभरातून आलेल्या भक्तांना या ठिकाणी निवासाची व्यवस्था होत नसल्याने मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे। अयोध्येमध्ये जवळपास 350च्या वर हॉटेल्स आहेत, लॉजेस आहेत, धर्मशाळा आहेत, पण कुठेही रूम उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना आणि विशेष करून कुटुंबियांसोबत आलेल्या भाविकांना या ठिकाणी मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात अयोध्येत आज थंडी आहे। मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 4 दिवस आधीच या अयोध्ये शहरातील हॉटेल्स हे फुल झाल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविकांची गैरसोय निर्माण झालेली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।